जी. ए. कुलकर्णी यांच्या डोह काळीमा या कथासंग्रहातून राक्षस नावाची कथा. आपले गांजेकस बटबटीत डोळे ताणून शंकरू सोनार शेगडीपुढे उकिडवा बसला होता व हातातील चिमट्याने कात्रीचे एकच पाते जाळावर हळूहळू गोल फिरवित होता. त्या शेगडीचा लालसर प्रकाश त्याच्या रुंद ओबडधोबड चेहऱ्यावर पसरला होता. त्याने आपले केस बैराग्याप्रमाणे लांब ठेवले होते आणि तो बहुतेक सारा वेळ एक तांबूस धोतर लुंगीप्रमाणे गुंडाळून गल्लीतून भटकत असे. त्याला पाहून म्हशी बुजत व तो समोर आला की काम होत नाही असे समजून अनेक लोक माघारी फिरत. धंद्याने सोनार खरा, पण त्याने कितीतरी महिन्यात आजच शेगडी पेटवली होती. 1.5-2 रुपयांच्या मजुरीसाठी तासनतास ऐरणीसमोर बसायचे या आयुष्याने त्याचा जीव कातावून गेला होता. त्याने शेवटचे सोनार काम केले ते 1.5 वर्षापूर्वी. श्रीपाद भटाने गुंज जमावून केलेली पुरचुंडी आणि राधाकाकूंनी नातलगाला कटदोरा करण्यासाठी आणलेली चांदी शंकरूने विकून खाल्ली व त्याने धंदा सोडला. त्याला आता कामासाठी ताबडतोब रोख व बराच पैसा मिळण्याचा मार्ग सापडला होता. त्याने आपले सारे सामान परसातल्या खोलीत भरले व घर रिकामे केले. अंधार पडू लागला की तेथे गर्दी जमू लागले. आजूबाजूच्या खेड्यांतील 5-6 काळ्या घट्ट मळलेल्या मांसाच्या शेळीच्या बायका येत चराचरा पान खात आणि हिस्सदिसी हसून तोंडाला पदर लावत लाजल्याचा तमाशा करत. नंतर गवंडी मजूर यांची वर्दळ सुरू होत असे. पत्त्याचे डाव पडत काही वेळा लख्खकन चाकू बाहेर पडे, पण शंकरू दादा अप्पा करून त्यांना गप्प बसवे. पहाटे 5-6 नोटा चुरगळून लुंगीच्या कनवटीला लावून तो बाहेर पडे आणि आपल्या खोलीत 10-12 पर्यंत रेड्यासारखा पडे. चांगले उजडायच्या आतच बायका निघून जात आणि शेजारी सकाळी रांगोळी घालताना राधाकाकूंना आपल्या अंगणातून विड्या सिगारेटच्या थोटकांचा ढिगारा लोटून बाजूला करावा लागे. हे सारे आरामात चालले होते. गणपा पोलिसांचा दर मात्र वाढला होता, पण शंकरूची त्याबद्दल तक्रार नव्हती, कारण धंदाही तसाच वाढला होता. पण 2-3 महिन्यांपूर्वी अक्काबाईंचा फेरा आला आणि धंदा साफ मेला. त्या कार्टीला कुणीतरी रिबनचा तुकडा देताच तिने वडावडा तोंड केले आणि पोलिसांची धाड आली. आधीच गणपा पोलिसाने गुणगुण सांगितली होती म्हणून बरे, नाहीतर शंकरूच्या नशिबी पुन्हा हातोडाच आला असता. पण गिऱ्हाईक बिचकून गेले. 1 महिन्यात तिकडे कुत्रे फिरकले नाही. त्या काळ्या बायका नंतर 2-4 दिवस आल्या, पण नंतर कंटाळून बंद झाल्या व पलीकडच्या गल्लीत सोणगाराकडे जमू लागल्या. हा सारा त्या पांढऱ्या पायाच्या गुणीचा प्रताप. तिचे नाव मनात येताच शंकरूचे अंग तापल्यासारखे झाले. त्याची मुलगी 5-6 महिन्यांपूर्वी मेली आणि गुणीला कुणी नसल्यामुळे ती शंकरूकडे येऊन पडली. त्याने आपल्या मुलीलाही उद्देशून एक अत्यंत बिभत्स शिवी हासडली. पुन्हा गणपाचा हात धरून निघून गेली आणि लग्नानंतर 10 वर्षे तिने त्याचे नाव घेतले नाही आणि मेल्यावर सूड म्हणून या कार्टीला येथे फेकून दिले. ही अवदशा घरी आल्यावर धंदा बसला आणि अण्णांना दशा आली. पैसा हातात खेळत असता फेकलेली नाणी 80 कुत्र्याप्रमाणे गोळा करायची, पण आता नुसते जेवण पाठवायला कलकलाट करू लागली होती. महारमांग दारात पैशासाठी वचा ओरडू लागले आणि दररोज एक तरी भांडण घेऊन शंकरू घरी येऊ लागला. आणि आजच सकाळी पुन्हा ही कार्टी कुणा तिराईताला घरी चिठ्ठ्या
घेऊन येणाऱ्या माणसांची नावे सांगत होती. आकड्याच्या धंद्यात शंकरूला फारसे मिळत होते असे नाही. तेवढ्या पैशासाठी दरवेशाचे माकड काठीवरून उडाले नसते, पण नाही म्हटले तरी थोडा आधार होताच. तिला एकदा चांगली अद्दल घडवल्याखेरीज तिची जीभ सुधारायची नाही असे शंकरूला वाटले व त्याने रागाने कात्रीचे पाते पुन्हा फिरवले. नुसतेच पुढे केलेले दार वाऱ्याने सारखे फटफटत होते. खरे म्हणजे त्याला कडी लावून ते कात्रीचे पाते अडकविल्याखेरीज ते घट्ट बसत नसे. पण त्या आवाजाने शंकरू जास्तच चिडला. पाते तसेच निखाऱ्यावर ठेवून तो उठला व त्याने दरवाजावर धडाधडा 2 लाथा घातल्या व पुटपुटत परत येऊन तो पुन्हा शेगडीसमोर बसला. आता त्याने पाते जिभेप्रमाणे लालभडक झाले होते व त्याची आग चिमट्यातूनही येऊन त्याची बोटे भाजू लागली होती. तो उठला व धोतराच्या टोकाने घाम पुसत बाहेर आला. गुणी बाहेरच घराला लागून असलेल्या देवळाच्या कट्ट्यावर बसली होती. तिच्या झिंज्या तर नेहमी सुटलेल्या असत. ती मान ताणून खाली काहीतरी उत्सुकतेने पाहत होती. तिची अशक्त मळकट दोरीसारखी मान पाहून शंकरूची बोटे शिवशिवली. ती क्षणभर पसरली व त्या गळ्यावर बसून अत्यंत त्वेषाने करकचू लागली. शेवटी हातांतील मांसाचा एकच चोथा झाला. त्याची बोटे चिकट झाली आणि त्याचा रोखून धरलेला श्वास सैलावला. त्याने हलकेच पुढे येऊन किंचित वाकून पाहिले. गुणीने कुठून तरी एक झुरळ आणले होते व ते तिने तेथे जमलेल्या लाल मुंग्यांपुढे टाकले होते. मुंग्या सगळीकडून झोंबत असता ते सारखे आपले काटेरी पाय झडझडत होते. जर ते मध्येच झटक्याने सरळ झाले तर गुणी त्याला लागलीच पालथे करत होती. शंकरूने एकदम हाक मारली. गुणी घाबरून आकसल्यासारखी झाली व वाळक्या लिंबासारखा चेहरा वळवून त्याच्याकडे पाहू लागली. काय गुणे, म्हटलं, काय चाललंय? तो आणखी जवळ येत हसत म्हणाला. त्याचे ओठ ताणल्यासारखे वाटले. त्याचे पिवळसर दात घोड्याप्रमाणे रुंदट रानटी होते. इतक्या जवळ आल्यावर त्याचे अस्ताव्यस्त केसाळ अंग कोसळून अंगावर पडते की काय असे वाटून गुणी मागे सरकली. गुणे, तुला बांगड्या पाहिजे म्हणत होतीस नाही? आज आणल्या आहेत बघ तुला. गुणी पटकन उभी राहिली. त्याच्या बोलण्यावर तिचा विश्वास बसला नाही. तिने झिंज्या सावरत म्हटले, होय, कुठे आहेत बघू? अगं, आत आहेत कपाटावर. चल, ये की देतो. ओठ तसेच ठेवून शंकरू म्हणाला. पण आता उतावळेपणाने त्याचा आवाज चिडल्यासारखा होऊ लागला होता. गुणी बिचकतच आत आली. शंकरूही मागोमाग आला व आत येताना त्याने दरवाजा ओढून घेतला. गुणी कपाटाजवळ येताच त्याने तिला मागून एकदम शेगडीकडे ढकलले. गुणी ओरडताच त्याने आपल्या जुन्या सायकल सीटसारखा हात तिच्या तोंडावर ठेवला व तिला घट्ट दाबून ठेवले. नंतर बाकावर व्यवस्थित बसून त्याने चिमट्याने कात्रीने पाते उचलले व इकडे तिकडे वळवून पाहत घाई न करता ते त्याने गुणीच्या मनगटावर ठेवले व जोरात दाबून धरले. चर्र दिशी आवाज होऊन गुणी उलटल्यासारखी झाली, पण त्याने तिच्या तोंडावरील हात बाजूला केला नाही. कात्रीचे पाते काळवंताच ते कपाटावर टाकून दिले आणि चिमटा खाली ठेवला. आता पुन्हा कोणाजवळ तोंड वाजवलंस तर पुढच्या खेपेला जीभच जाळून टाकीन. तो म्हणाला, कुत्र्यासारखे 2 घास खायचे गप्प पडायचं काय? जगात इतक्या विहिरी आहेत, इतके रोग आहेत, कुठेतरी जाऊन पट्ट दिशी मरतही नाही. पण तेवढ्यात धडपड करून गुणीने तोंड मोकळे करून घेतले व त्याचे एक बोट दातात धरून तिने कडकडात चावले. शंकरू पट्टदिशी बाकावरून उडाला व त्याने गुणीच्या हडक्या चेहऱ्यावर जोराने प्रहार केला.
त्याचशी ती कोपऱ्यात जाऊन पडली. बोटावर फुंकर घालत तो खेकसला आणि हे बघ, आजपासून उलट कुठेतरी. मी आल्यावर जर तू दिसलीस इथं तर कातडी सोलून काढीन. बोटावर फुंकर घालतच तो बाहेर पडला. मोठ्या कोरड्या डोळ्यांनी निर्जीवपणे ते सारे गुणीने ऐकले. ती जवळजवळ बेभानच होती, कारण हातावर अद्याप शेगडी जळत होती. तिने पटकन थुंकी काढली व डागावर पसरली, पण ती आग कमी होईना. जणू कात्रीचे पाते तसेच मांसात रुतून बसल्याप्रमाणे मनगटापासून कोपरापर्यंत लालभडक वण उमटला होता. ती सारखी फुंकर घालत बधीर होऊन बसली होती, पण आग विझेना. रडून डोळे देखील कोरडे झाले व पाय ओघळले. ती उठली व हात दाबत दाबत बाहेर आली. बाहेर कट्ट्यावर आता त्या झुरळाचा फक्त एक तुकडा उरला होता. त्याच्या काटेरी पायांपैकी 2च शिल्लक राहिले होते आणि तो उरलेला भागही 4-5 मुंग्या नेटाने ओढत ओढत घेऊन चालल्या होत्या. गुणीने तुकडा व मुंग्या यांवर पाय चिरडला आणि ती चालू लागली. नकळत तिची पावले गोरीकडे वळली. तेथून डांबरी रस्ता ओलांडला की समोरच गोरी होती. रस्त्यावरून सुद्धा आतील झाडांमधून उंच उंच जुनाट थडगी दिसत. ती अतिशय जुनी असल्याने आता उपयोगात नव्हती, परंतु भिंतीत खिंडारे पाडून पोरांनी प्रवेशाची सोय करून ठेवली होती, कारण आत आंबे व जांभळे यांची खूप झाडे होती. काही वेळा गुराखी बाजूच्या मैदानावर म्हशी सोडून दुपारच्या वेळी थडग्यांच्या चौथऱ्यावर झोपत किंवा त्यावर चढून आंबे जांभळे काढत. सगळ्या थडग्यांवर हिरवट कळा होती व अनेक ठिकाणी गवत आडदांड वाढले असून भर दुपारी सुद्धा तेथे किर्र आवाज होत असे. पूर्वी शंकरू घराबाहेर गेला की पुष्कळदा त्याच्या येण्याला दिक्कत नसे. मग गुणी तेथे तासनतास भटकत हिंडे. आत त्या निर्जन हिरवट अंधारात येताच तिचे स्वतंत्र जग निर्माण होऊन त्यास भोवतालच्या भिंतीची टीप पडे व तिला एकदम मुक्त वाटू लागे. आता तर ती जागा तिला अगदी घरासारखी वाटू लागली होती व तिचा कोपरा ना कोपरा तिला ठाऊक झाला होता. डावीकडील कोपऱ्यात पिवळ्या लोकरीच्या गोळ्यासारखी फुले येणारी झाड होते. त्या फुलांचा वास घेतला की गुणीला आईच्या अंगाच्या वासाची आठवण होत असे. पण त्या झाडाला बोटा एवढे खेळ्याप्रमाणे वाटणारे काटे होते. त्या बाजूला चाफ्याचे झाड होते, पण त्याची फुले तर आभाळाला चिकटल्यासारखी दिसत. पण तिला भयानक आकर्षण वाटे ते त्याच्या बुंध्यावरील केसूर किड्यांचे. बोटभर जाड असे काळे लाल पट्ट्यांचे पांढरे असे शेकडो केसूर किडे एकमेकांना अगदी चिकटून असत व त्यामुळे बुंध्याभोवती रंगीबिरंगी कांबळ्याचा तुकडा गोंडाळल्यासारखा दिसे. मध्येच 10-12 किडे अंग वळवत घाईघाईने एकीकडून दुसरीकडे चालू लागत. त्या खरखरीत चित्रातील रंग बदलत व त्या धडपडीत काही लहान केसुरी किडे खाली पडत. एकदा गुणीने मोठा काटा उचलून एका किड्यात टोचला व तो अगदी डोळ्याजवळ धरून पाहिला. त्याचे केस टाचण्यांसारखे वाटले व डोळे आपल्याकडेच अगदी रोखून पाहत आहेत असा तिला भास झाला. तिचे अंग एकदम शहारले व काटा फेकून देण्यासाठी तिने हात उचलला. इतक्यात तो किडा मागचे पुढचे भाग टोचलेल्या जागेच्या दोन्ही बाजूला लयबद्ध रीतीने हलवू लागला. गुणी एकदम हसली. तिने आणखी 3-4 किडे गोळा केले व त्याच काट्यावर एकावर एक असे टोचले. थोड्याच वेळात ते सगळे एकदम त्याच पद्धतीने हलू लागले. ते पाहून तर
ती एका चौथऱ्यावर लोळून खिदळू लागली होती. जांभळाच्या झाडाखाली पिकून फुटलेल्या जांभळांचा सडा असे व त्यात काळ्या गाठी गाठीचे डोंगळे हिंडत. गोरीच्या आतल्या बाजूला आणखी एक भाग होता व त्याचे लोखंडी गेट नेहमी कुलूपबंद असे. पण बाहेरून एक खोली, एक मोडकी ढकलगाडी आणि गडद हिरवा अंधार यांखेरीज काही दिसत नसे. पण तेथे तर राहोच, पण त्या अलीकडील मनोऱ्यासारख्या थडग्याजवळ जायला तिला भीती वाटे. कारण तेथे ती एकदा गेली असता गवतातून एक लालसर निळा सरडा सुळकन पुढे आला होता. पुढील पाय उंचावून त्याने तिच्याकडे असे पाहिले होते की तिला वाटले तो तूच काय ती गुणी असे म्हणत होता. तिच्या पोटात भीतीने पसाभर खळगा पडला व ती धावत भिंतीच्या खिंडाराजवळ कशी आली हे तिला समजले नव्हते. गुणी हातावर सारखी जीभ फिरवत तेथे आली व भिंतीतल्या एका लहान भगदाडातून वाकून आत शिरली. एक लाल बस डांबरी रस्त्यावरून गेली आणि जाताना तिने बाहेरच गलबल्याचे जग कातरून टाकल्याप्रमाणे आत एकदम शांत हिरवेगार झाले. आपण आत येताच साऱ्या थडग्यांनी आपल्याकडे वळून पाहिले असे तिला वाटले. पायाखालचे गवत थंडगार वाटत होते व त्यामुळे तर हातावरील आग जास्तच भाजणारी वाटत होती. ती आंब्याच्या झाडाखाली असलेल्या चौथऱ्यासारख्या थडग्याजवळ आली आणि तेथे तिने अंग पसरले. वरती हिरवी छत्री उघडल्याप्रमाणे फांद्या पसरल्या व त्या हलल्या की पाने घोळक्याप्रमाणे एकत्र येऊन आपल्याला खुणावतात असे तिला वाटू लागले. त्यामधून दिसणारे आभाळ ओघळत येऊन खाली आले. आता नुसता हात वर केला की ते हाताला लागेल असे वाटून ती हसली. पण हात अद्यापही जळत होता व तो थोडा देखील हलवण्याची तिची इच्छा नव्हती. इतक्यात पडदिशी आवाज आला व ती उत्सुकतेने उठून बसली. कुठेतरी आंबा पडला होता. आजूबाजूचे गवत पायाने फिसकारत तिने पाहिले. तो जवळच पडला होता, पण दगडावर पडल्याने तो चिरला होता. तिने तो उचलला व अधाशीपणाने त्यात दात रोवले. त्या आंबट चवीने दात रिवरिवताच तिला एकदम थरारल्यासारखे वाटले. आतली कोय अद्याप कवळीच होती. तिने ती फोडली व हातावर डागाला लावली आणि त्या थंड स्पर्शाने तिला थोडा वेळ बरे वाटले. पण लगेच तिला कंटाळा आला व काय करावे हे समजेना. तिला जाताना शंकरूने म्हटलेले शब्द आठवले. पण आता जायचे तरी कुठे? ती येसूबाई तर सारखी हिडीसपिडीसच करायची. आपल्या गावी परत जायचे म्हणजे तरी कसे? त्या गावाच्या नावाखेरीज तिला काहीच माहीत नव्हते. तिला इतकेच माहीत होते की रुमाल बांधलेल्या रामू काका नावाच्या माणसाने आपल्याला येथे आणून टाकले व तो येथे घोटभर पाणीही न घेता निघून गेला. शिवाय आता तेथे आईही नाही. ती देखील तिला गुरासारखी बदडत असे. पण तिने असे कधी हाकलून घातले नव्हते. गुणीला काय करायचे समजेना व रात्री कुठे जायचे हा प्रश्न तिला इतका भेडसावू लागला की ती जवळजवळ रडण्याच्या बेतात आली. येथेच जर रात्री झोपले तर मात्र फार भीती वाटणार असे तिला वाटले व ती त्या कल्पनेनेच चरकली. पण निदान सध्या तरी काही भीती नाही याचे तिला हायसे वाटले. ठिकठिकाणी सूर्यप्रकाशाचे तुकडे पडले होते. गवतातून येणारा किर्र आवाज तर नेहमीचाच होता. तोच तिचे लक्ष चौथऱ्याच्या कडेला गेले व सारे भयानक विचार तिच्या मनातून नाहीसे झाले. तेथून एक गोगलगाय चिकट पांढरी रेषा ओढत पुढे
पुढे चालली होती. गुणीने तिला एका काटकीने स्पर्श करताच शिंगे आत आली व ती शिंपल्यात नाहीशी झाली. तिने तो शिंपला ढकलत ढकलत दुसऱ्या एका गाईजवळ आणला. तिला वाटले आता ह्या दोघीत भांडण होणार, त्या एकमेकीला फाडणार. पण बराच वेळ झाला तरी काही होईना. काहीतरी व्हावे म्हणून तिने डिवचताच त्या पुन्हा शिंपल्यात जाऊन बसत. गुणी चिडून गेली. तिने एक दगड उचलला व टचा ते शिंपले ठेचून काढले. त्यांचा बुकणा झाला व घाणेरड्या चिकचिकाटात रुतून बसला. तिच्या बाजूला कुणीतरी हसले व गुणी घाबरून टुणकन उभी राहिली. तिच्या बाजूला जो माणूस उभा होता तो केव्हा आला होता हे तिला समजलेच नाही, कारण गवतात त्याच्या बुटांचा आवाज झाला नाही. त्याचा पोशाख स्वच्छ होता व हातात वेताची छडी होती. ती तो चाळा म्हणून बुटावर आपटत होता. तेथे येऊन तो बराच वेळ पाहत उभा असावा, कारण तो हसत होता. त्याचे पुढील 2 दात सोन्याचे होते व तो हसला की ते झक्कन चमकत होते. तर काय? तिच्याकडे कौतुकाने पाहत तो म्हणाला, इतका वेळ झाला तरी भांडत नाहीत म्हणजे काय? आपणही त्याच्याशी बोलावे काय हे प्रथम तिला समजेना व ती थोडा वेळ भेदरून बसली. तोच तिला हाताची आग जाणवली व तिने त्यावर ओलसर जीभ फिरवली. भाजलं वाटतं तुला त्यानं? किंचित खाली वाकून त्याने विचारले व तो पुन्हा हसला. त्याच्या डोक्याला फार आकर्षक वास येत होता. शंकरूने तिला डागले हे त्याला आधीच माहीत असावे, कारण ती काहीतरी बोलावी म्हणूनच विचारावे अशा तऱ्हेने त्याने विचारले होते. गुणीने फक्त मान हलवली. त्याने छडी उगाचच हवेत फिरवली व झाडाच्या एका खालच्या फांदीची 2-4 पाने फाडून टाकली. नंतर त्याने लोखंडी गेटकडे बोट दाखवले व म्हटले, चल आपण तिथं जाऊ पलीकडे. तिथं जांभळाची झाडं फार छान आहेत. गुणी घाबरली, कारण ती त्या भागात कधीच गेली नव्हती. पण तेथल्या दाट हिरव्या अंधाराविषयी तिच्या मनात एकदम उत्सुकता निर्माण झाली. पण त्या दाराला कुलूप आहे की ती म्हणाली. त्याने खिशातून लगेच एक जाडजूड चिपट्यासारखी किल्ली काढली व ती तिच्या पुढे हलवत तो हसला. गुणी बिचकत त्याच्या मागोमाग चालू लागली. गेटचे कुलूप काढताच दार करकरत वळले व स्वतःच्याच वजनाने मागे भिंतीवर आदळले. त्या करकरण्याबरोबर आतून कुठून तरी कुत्र्याचे ओरडणे ऐकू आले व गुणी एकदम त्या माणसाच्या जवळ येऊन चालू लागली. तुला पेपरमिंट पाहिजे? त्याने चालता चालता विचारले व खिशात हात घालून 4-6 रंगीबिरंगी गोळ्या काढल्या. गुणीने चटकन हात पुढे केला, पण त्यांचा स्पर्श होताच तिला पाठीत कुणीतरी लाथ हाणल्यासारखे झाले व तिचा हात मागे आला. 2 महिन्यांपूर्वी शंकरूला विड्या आणण्यासाठी ती भैरूच्या दुकानी गेली होती. त्यावेळी त्याचे लक्ष नाहीसे पाहून तिने गप्पकन पेपरमिंटच्या बरणीत हात घातला होता. त्यावेळी भैरूने मागून अशीच करकचून दात घातली होती, पण नाही. तिने हात पुढे करताच त्या माणसाने गोळ्या पटकन मागे घेतल्या नव्हत्या. तिचा प्रथम विश्वास बसेना. तिने एक गोळी उचलून गोल फिरवून पाहिली व शेवटी 2 हिरव्या व 1 लालभडक अशा गोळ्या निवडल्या. पुन्हा विचार करून तिने मांजराच्या डोळ्यांसारखी दिसणारी आणखी 1 गोळी घेतली व ती हसली. ते आता बरेच आत आले होते. बाजूला जांभळाचे झाड होते, पण त्यावरील काळे ठिपके अगदी उंच होते. त्या माणसाने एक फांदी
धरून ओढली व सारे झाडच ओणवे झाले. त्याने एक घोस तोडला व गुणीला दिला. अव्वा म्हणत तिने आश्चर्याने तोंडावर हातच ठेवला. एवढे मोठे झाड, पण त्याने तारेसारखे वाकवले. ती त्याच्याकडे मोठ्या डोळ्यांनी पाहू लागताच तो मोठ्याने हसू लागला. तुला साप बघायचा आहे? हसणे थांबवत तो म्हणाला. तो समोर दगड आहे ना, त्याखाली साप आहे बघ. बघ, उचल तरी. नको, साप चावेल की तो मला. पटकन एका थडग्यावर चढत गुणी म्हणाली. पण तेथे खरोखरच साप आहे की काय हे पाहण्याची शहारे आणणारी उत्सुकता तिच्या मनात आली. पाहिजे तर तुम्ही काढा दगड, मी साप पाहते, बिदबीत ती म्हणाली. पण तो चावणार नाही. माझी छडी आहे की, तो म्हणाला. परंतु तो पुढे झाला व त्याने बुटाने दगड बाजूला केला व परत गुणीजवळ येऊन उभा राहिला. किंचित मागेच राहून जांभूळ न चोखता तोंड गप्प ठेवून गुणी पाहू लागली. दगडाखाली खरोखरच 2-3 वेटवळ्यांचा साप होता. वरचा दगड गेल्यावर तो हळूहळू लांब होऊ लागला व त्यांच्याकडे येऊ लागला. मध्येच त्याने एकदा काळसर जीभ पटकन काढली. तो त्या माणसाच्या बुटाजवळ आला व त्याने तोंड उघडले. तो आता चावणार असं वाटून गुणी ओरडली. पण त्याने पाऊल न हलवताच वेगाने त्याच्यावर छडी मारली. हिरवट काळ्या रंगाचा पट्टा जाऊन त्या जागी खालचे फिकट पांढरे अंग दाखवत साप उलटला. त्याचे तो छडीवर उचलला व गवतात भिरकावून दिला. बघ कशी आहे माझी छडी, तो म्हणाला. तू उगीच घाबरतेस. असं घाबरून चालत नाही. बरं आहे, चला आता. त्या कोपऱ्यात डाळिंबाचं झाड आहे, त्याला डाळिंब आहे काय पाहू. गुणीने आपण होऊन उत्साहाने त्याचा हात धरला व ते चालू लागले. मध्येच तिने जांभळांनी निळसर झालेली जीभ बाहेर काढली व सापाच्या जिभेप्रमाणे हलवून ती हसली. त्याचे बुटावर छडीवर आपटणे चालू होते व तो मधून शिळ वाजवत होता. मध्येच एका झुडपा आडून एक हडकुळे लूत भरलेले कुत्रे एकदम पुढे आले व वसकन गुणीवर ओरडले. त्याने तिच्या झग्याचे टोक ओढण्याचा प्रयत्न केला. ती धावत दुसऱ्या बाजूला गेली व त्याच्या पायांना मिठी मारून उभी राहिली. तरी तिच्या झग्याचा एक तुकडा टरकावला जाऊन लांबत होता व त्याचे नख पायाला ओरबाडून दोऱ्या एवढी रेषा रक्त दाखवित होती. त्या माणसाच्या हातातील छडी बघताच कुत्रे तेथेच दबून बसले व ओलसर जीभ दाखवू लागले. बघ, तुला ओरबाडून टाकणार होतं ते कुत्रं. तिथल्या एका चौथऱ्यावर बसत तो म्हणाला. त्यानं तुझ्या पायातून रक्त काढलं. आता तू काय करणार त्याला? मी काय करणार, अंग चोरत गुणी म्हणाली. तिची भीती अद्याप कमी झाली नव्हती. पुन्हा येईल ते अंगावर, नाहीतर त्याच्या डोक्यात दगडच घातला असता. ती घाबरली तर होतीच, पण असल्या डाग पडलेल्या घाणेरड्या कुत्र्याने आपणाला अगदी बेधडक ओरबडावे याचा तिलाही राग आला होता. छट, दगड घालून काय होणार, मान हलवत तो म्हणाला. मरेल झालं ते पटकन, त्यात काही विशेष नाही. आपण मरत आहो हे त्याला समजलं पाहिजे. इतकं सावकाश त्याला मारलं पाहिजे. पण करणार काय मी? ते येईल की पुन्हा अंगावर. साऱ्या अंगभर कसे बसे पुरवलेल्या कातड्यात कुत्र्याचा हाडाचा भाता लहान मोठा होत होता. त्याकडे पाहत गुणी म्हणाली. त्याच्या वेडसर डोळ्यांत 2 मोठे काटे टचदिशी टोचावे असे तिला वाटले. पण त्याच्या दातांकडे पाहून तिचे पाय हलेनात. पण तो माणूस उठला व त्याने छडी अतिशय जोराने कुत्र्याच्या नाकावर हाणली. ते त्यामुळे आडवेच झाले. त्याच्या तोंडाला फेस आला व ते हिसक्याने अंग झटकू लागले. मेलं नाही ते, पण थोडा वेळ ते काही करणार नाही तुला. मग आता काय?
मग आता काय करणार, त्या माणसाने तिला विचारले. पण ती गोंधळून नखे चावत उभी राहिली. आता आपण तेथून एकदम निघून जावे असेही तिला वाटू लागले. पण आता होणार तरी काय हे पाहण्याची उत्सुकता तिला जाऊ देईना. तुम्हीच करा त्याला काहीतरी, ती म्हणाली. बरं आहे, मी तुला आधी दाखवतो, मग तू कर, तो हसून म्हणाला. त्याने वेताची छडी बाजूला ठेवली व शर्टाच्या आत हात घालून त्याने एक सुरी बाहेर काढली. त्याने बटन दाबताच सूर्यकिरणाप्रमाणे लखलखीत असे हातभर पाते चक्कन पुढे आले. त्याने अभिमानाने तिच्या दोन्ही कडांवर हलकाच अंगठा फिरवला व आता गंमत पहा हा म्हणत तो खाली चवड्यांवर बसला. त्याने कुत्र्याच्या जबड्याखाली चाचपून पाहिले. हाताला मऊ जागा लागताच त्याने सुरीचे पाते आत खुपसून थोडे वळवले व नंतर ते सरकन मागे काढून तो उभा राहिला. एकदम भीतीने गुणी गप्प झाली. सुरी शिरली त्या ठिकाणाहून रक्ताचा एक पट्टा सुटून बाहेर आला व खाली थोडा वेळ साचून गवतावर पसरू लागला. कुत्र्याची मान ताणल्यासारखी झाली व आता त्याच्या पायाचे झटके मेंगुळले. आता तू घे ही सुरी, तुझ्या पायाचं रक्त काढलंय त्यानं, माझ्या नाही, किंचित हसून तो माणूस म्हणाला व त्याने सुरी गुणी पुढे केली. भीतच गुणीने सुरी हातात घेतली व ती तिच्याकडे गुंगून पाहू लागली. तिची मूठ झगझगीत असून तिच्यावर संतापलेल्या डोळ्यांप्रमाणे 2 लाल खडे बसवले होते व त्यांमध्ये बटनासाठी एक सोनेरी चौकोन होता. तो तर त्या माणसाच्या चकाकणाऱ्या दातांप्रमाणे होता. पण सर्वात भीषण सौंदर्य होते ते तिच्या धारदार कडांत हात जरा हलवताच त्यांच्यावर प्रकाश झरकन सरके आणि दोन्ही कडा जेथे मिळाल्या होत्या त्या निमुळत्या टोकावर तर आता ठिणगीच पडते की काय असे वाटे. आता टोकावरून रक्त ठिपकत असल्यामुळे ओलसर लाल ठिणग्या निघतच आहेत असा कदाचित भास झालाही असता. त्याने सुरी हातात घट्ट धरली व तिच्याकडे पाहिले. तो हसला नाही. त्याने मुकाटाने कुत्र्याकडे बोट दाखवले व तो बुटावर टकटक छडी आपटू लागला. गुणी कुत्र्याजवळ आली पण त्याने मध्येच पाय झटकताच ती मागे सरकली. पण त्या माणसाने तिच्या खांद्याला धरून तिला पुढे ढकलले. ती खाली वाकली व तिने सुरीचे टोक कुत्र्याच्या पोटावर टेकले. आ तेथे नाही, तिथे तर सारी हाडच असतात, जरा खाली मऊ भाग दिसतो ना तिथं, तो माणूस म्हणाला. आता तो किंचित हसला व त्याचे दात चमकले. ते जणू बटणाप्रमाणे दाबल्यामुळे त्याचे सुरीसारखे हसणे बाहेर आले होते. गुणीने सुरी पोटावर ठेवली व निश्चयाने आत खुपसली. पण एवढ्या बळाची काहीसुद्धा जरुरी नव्हती. ती तीक्ष्ण धारेने अशी सहज आत शिरली की तिच्या मार्गात काहीही आड येऊ शकले नाही. आता आत्मविश्वासाने गुणी खाली बसली. तिच्या अंगात नवाच उत्साह आला. तिने आणखी एका ठिकाणी ती खुपसली व मूठ दोन्ही हातात धरून वर्तुळाकार फिरवली. एखादा कागद कापत जावा त्याप्रमाणे सुरी हिंडली व काळसर लाल अशा मांसाचा लब्बेदाच बळकन बाहेर आला. लाल झालेली सुरी घेऊन गुणी उभी राहिली. बोटांमध्ये असलेल्या सुरीमुळे तिला एकदम जिवंत झाल्याप्रमाणे वाटू लागले. त्या कुत्र्याने दोराभर रक्त काढले आणि आता बघा त्याची आतडीच बाहेर येऊन पडली आहेत. तिला त्या नव्या सामर्थ्याच्या धुंदीत जळता हात शंकरूने दिलेली धमकी या साऱ्या गोष्टी क्षुद्र वाटल्या व किंचित हसून तिने त्या माणसाकडे पाहिले. तोही हसला होता व सुरी परत घेण्यासाठी त्याने हात पुढे केला होता. गुणीने पुन्हा खाली बसून त्या कुत्र्याच्या अंगावर जेथे केस होते तेथे उलटी पालटी करून सुरी पुसली. पण ती सुरी मात्र परत करेना. आता तिला नवा मार्ग सापडला होता व ती तो हातून सोडायला तयार नव्हती. मला देऊन टाका ती सुरी, तिने म्हटले. राहू दे मला ती. अगं तुला काय करायची ती? हात मागे न घेता तो म्हणाला. तुला कधी लागलीस तर मिळेलच ती त्यावेळी. पण त्यावेळी तुम्ही कुठं भेटणार? तुमचं घर काही माहीत नाही मला.
हिरमुसून हावरेपणाने त्या पात्याकडे पाहत गुणी म्हणाली, त्या माणसाने सुरी तिच्याकडून घेतली व पाते मिटवले. धारदार कशाला माहीत पाहिजे, तुला हवी त्यावेळी ती मिळाली की झालं. चल आता अंधार होईल, कावळ्यांना इथं चांगलं जेवण मिळणार. ते तेथून निघाले. कुत्र्याची तडफड आता केव्हाच थांबली होती आणि त्याचे भयानक वाटणारे दात आता निर्जीव उघडे पडले होते. भयानकता आणि ही निर्जीवता यांत फक्त सुरीच्या एका वळशाचाच फरक होता. त्याच्या गळ्याभोवती साचलेल्या काळसर वर्तुळा भोवती ओल्या कडेने पाण्यासाठी तलावावर जमलेल्या बायकांप्रमाणे मुंग्या लागल्या होत्या आणि वर झाडात एखाद दुसऱ्या कावळ्याचे काटेरी ओरडणेही ऐकू येऊ लागले होते. गुणी ऐटीत चालू लागली, जणू तिच्या आयुष्यातील हिरवा काळा साप तिने मारून टाकला होता. डाळिंबाच्या झाडाकडे आपण चाललो होतो याचा तिला विसर पडला. जांभळे चोखून बिया थुंकत त्या माणसाबरोबर ती गेटपाशी आली. ती बाहेर आली, पण तो माणूस तेथेच आतल्या बाजूला राहिला. त्याने हिसका देऊन गेट लावून घेतले आणि कुलूप लावत त्याने तिच्याकडे हसून पाहिले. म्हणजे तुम्ही येत नाही बाहेर? गुणीने आश्चर्याने विचारले. छट, माझा रस्ता इकडे, मी इकडून जातो, तो म्हणाला. आता कधी कुठल्या कुत्र्याला घाबरू नको, येऊ दे तरी ते आता त्याचे पायच कापते, गुणी जोराने म्हणाली. तिची बोटे काल्पनिक सुरीवर घट्ट झाली व तिने दात आवळून धरले. मला ती सुरी देऊन टाका की. तुला पाहिजे त्या वेळी ती खात्रीने मिळेल. तू जा आता घरी, तो माणूस म्हणाला व जाण्यासाठी वळला. जाता जाता तो बुटावर छडी आपटत होता व आवाज थोडा वेळ गवताची सळसळ, कावळ्याचे ओरडणे यांतून ऐकू येत होता. गुणीला वाटले एकदा जाऊन त्याला विचारावे, पुन्हा केव्हा भेटणार, पुन्हा पेपरमिंटी आणणार. तिने मागे वळून पाहिले देखील, पण तो आवाज एकदम थांबला होता व जणू ते चित्र कुणीतरी स्वच्छ पुसून टाकल्याप्रमाणे तो माणूस दिसेनासा झाला होता. स्तब्ध उभी झाडे, लाटेलाटेने हलणारे गवत व त्या साऱ्यांत कुत्र्याच्या अंगावरील काळ्या काळ्या डागाप्रमाणे थडग्यांचे चौथरे एवढेच दिसत होते. छे, चुकलेच आपले, आधीच विचारायला पाहिजे होते, असे तिला वाटले व ती चालू लागली. भिंतीतील खिंडारातून बाहेर पडताच आत्तापर्यंत दूर राहिलेला बाहेरच्या जगाचा गोंधळ वाट पाहत टपूनच राहिल्याप्रमाणे तिच्यावर आदळला. पुन्हा एक लाल बस गेली. दूर निळे पांढरे दिवे भेटू लागले होते. ती घराकडे आली त्यावेळी दरवाजा अर्धवट उघडा होता. ते पाहून क्षणभर तिचे हातपाय पिठाचे असल्याप्रमाणे झाले व तिने गप्पकन तोंडावर हात ठेवला. पण लगेच तिची बोटे घट्ट आवळून त्यांची मुठ झाली. तिच्या मनातील भीती नाहीशी झाली व ती धैर्याने पण हलक्या पावलांनी आत आली. शंकरू बाहेरून आला होता व तसाच उघडाबंब खाटेवर पडून घोरत होता. त्याला रात्री 10-11 वाजता उठून पुन्हा भटकायचे असे, त्यामुळे तो संध्याकाळी झोपत असे. गुणी हलक्या पावलाने हिंडू लागली. तिने ॲल्युमिनियमच्या पातेल्यातील भाकरी ओच्यात घेतली. जाजमाचे फटकुरे व चादर यांची गुंडाळी करून दारात ठेवली. आज रात्री देवळाच्या कट्ट्यावर झोपायला तरी कोणाची भीती नाही, बाकी उद्या पाहता येईल. तिने शंकरू जागा आहे की काय हे हळूच पाहिले. तो घोरत होता व त्याच्या नागपुड्यासारख्या फेंदारत होत्या. त्याचे मांसाच्या करपल्या डिगासारखे दिसणारे पोटही वर खाली हलत होते. त्या काळ्या शरीराकडे पाहताच तिच्या हातावरील आग एकदम जागी झाली. जेथून त्याचे पोट सुरू झाले होते तेथे त्याची हाडे संपली असावी. खाली मोठ्या डेऱ्याप्रमाणे सारे बिनदिक्कत मोकळे, लगदा भरलेले. पण तिचे लक्ष गुंतून राहिले ते गळ्याखाली असलेल्या पैशाएवढ्या खोलगट जागेकडे. अधूनमधून तेथे देखील हालचाल होती. शंकरू झोपेत मधून कुत्र्याप्रमाणे हातपाय हलवत होता. खरेच शंकरूचा चेहरा कुत्र्यासारखा होता.
त्याची वाढलेली दाढी लूत भरल्यासारखी होती. ती हलक्या पावलांनी शंकरूजवळ आली. तिची छाती धडधडू लागली व हातावरील आग साऱ्या अंगभर पसरली. गळ्याखाली थरथरणारा भाग, हाडे संपताच दिसणारे मोठे मोकळे पोट, या साऱ्यामुळे ती खिळून गेल्याप्रमाणे शंकरूकडे पाहू लागली. त्यांच्यावरील तिचा ताबा पूर्णपणे सुटल्याप्रमाणे तिच्या हाताची बोटे उघडमीट करू लागली. कपाटावर हात ठेवून ती ताणलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत राहिली. पण कपाटावर हात ठेवताच काहीतरी सरकले व ते खाली पडून आवाज होणार तोच घाई करून गुणीने ते आपल्या चिकट हातात धरले. असा किती वेळ गेला कोणास ठाऊक, पण तो ताण गेल्यावर तिला दमल्यासारखे वाटले. भाकरी ओच्यात घेऊन तिने जाजमाची गुंडाळी काखेत घेतली व देवळाच्या कट्ट्यावर येऊन तिने अंग पसरले. रात्री उघड्यावरील थंड वाऱ्याने तिला सारखे काकडल्यासारखे होत होते. थोडा डोळा लागतो न लागतो तोच तिला आपले फाटले पोट घेऊन रस्त्यावर ओला पट्टा ओढत आपल्या मागे धावत असलेले कुत्रे दिसे. छडीचा हिरवट काळा साप झाल्यासारखे वाटे किंवा मानेवर केसूर किडे हुळहुळत काही गेल्या डोळे मिटण्यात. आणि शेवटी कुठे झोप लागू लागली तोच कुणीतरी तिला पायाने डिवचून उठवले. ती घराकडे आली त्यावेळी दारात पोलीस व 7-8 लोकांचा घोळका होता. तिच्याकडे कोणी लक्षच दिले नाही. ती एकदम आत गेली व तिने पाहिले शंकरू तसाच खाटेवर पडला होता व खालच्या कपड्यावर रक्ताचे मोठमोठे डाग पडले होते. एका कागदावर रक्ताने माखलेले कात्रीचे पाते ठेवले होते. पाय जमिनी रुतल्याप्रमाणे गुणी त्याच्याकडे पाहतच राहिली. तोच तिला कुणीतरी मागे दरादरा ओढून बाहेर आणले. वाकड्या भांगाची पचक लाल थुंकणारी, मागे गोंडा सोडून गळ्यात टिक्का घालणारी येसूबाई तेथे आली होती व तिनेच गुणीला बाहेर आणले होते. लोकांच्या घोळक्यात अड्ड्यात लाकडे फोडणारा सिंधराम होता व तो हातवरे करकरून पोलिसांना माहिती सांगत होता. तो पैसे मागण्यासाठी अगदी सकाळीच आला होता. त्यावेळी दरवाजा उघडाच होता व आत तसाच शंकरू पडला होता. तो ही हकीकत वरचेवर घोळून सांगत असता येसूबाई त्याच्याकडे दगडी पाट्यासारख्या चेहऱ्याने पाहत होती. ए बये, तुला काय माहीत आहे? पोलिसाने तिला विचारले. त्याचा देखील पुढील एक दात सोन्याचा होता व गुणी त्याच्याकडे रोखून पाहत होती. मला काय डोंबल माहीत, किंचित चिडून येसूबाई म्हणाली. आता उलथलाय म्हणून तोंड मोरायचं इतकंच. महिन्यात फुटकी पै लागली नाही हाताला. काल आला नेहमीप्रमाणे, पातेलभर चहा प्याला, बकरीसारखं चराचरा पान तंबाखू खाल्ला त्यानं आणि गेला. पोलीस दुसरीकडे वळला. कुणीतरी त्याला इन्स्पेक्टर साहेब म्हणून हाक मारली व त्यामुळे तो थोडा खुश झाला होता. इन्स्पेक्टर साहेब, या पोरीचं हो काय करायचं? पोलिसाने थोडा विचार केला. आज राहील म्हणे या बाईकडे, नाहीतर काय, आता शेगडी हातोड्याची सारी इस्टेट तिचीच होणार की. येसूबाईकडे पाहत तो सलगीने म्हणाला. 2-4 जण खिखी असले. शंकरू आणि येसूबाई यांचे संबंध जगजाहीर होते. पण असा उल्लेख होताच ती शरमली. गुणीला जवळजवळ ओढतच ती बाहेर निघाली. पण कुठं जायचं व्यायचं नाही. तसा 2 तासात यावं लागेल पोलीस कचेरीवर. तो म्हणाला. अरे जा. पावल्लीच्या बाहेर आल्यावर येसूबाई रागाने म्हणाली. पै पुढे केली तर बाळंत व्हायची तुझी तयारी आणि मोसबा बघावा
तर मामलीदाराचा शंकरूच्या घरासमोर गडबड आहे म्हणताच ती आली होती आणि शंकरूचे रक्तबंबाळ प्रेत पाहिल्यावर जरी तिला आश्चर्य वाटले होते तरी तिला अगदी सुटकेचा आनंद झाला होता. तो अद्यापही तिच्यात उकळत होता. होती न कवडी न कापडचोपड. 12 वर्षे त्या दैत्याच्या सहवासात काढली. गाव बीव सोडलंच तर नाकच कापतो हे शंकरूचे शब्द तिला सारखे ऐकावे लागत आणि दरवेळी तिच्या पोटात भीतीचा गोळा उठत असे. कुठल्या करकऱ्यावेळी त्याला आपल्या घराचा उंबरा ओलांडू दिला याचा तिला पश्चाताप होत असे व अनेकदा ती सरळ फतकाला घालून एकटीच रडत बसे. रस्त्यात मध्येच तिने गुणीचा हात धरताच ती किंचाळली व येसूबाईने तिच्याकडे निरखून पाहिले. तिच्या हातावरील डाग लांबलचक काळपट झाला. डाग दिला वाटतं त्यानं. मध्येच थांबून येसूबाईने विचारले. गुणीकडे पाहताच तिला स्वतःच्या अंगावरील 2 डाग अनेकदा आदळलेल्या लाथाबुक्क्या यांची आठवण झाली. तिला शंकरूचे अस्ताव्यस्त प्रेत आठवले व तिने कडाकडा बोटे मोडली. म्हणून तर मी तांबड्या खड्यांची सुरी घेऊन त्याच्या गळ्या पोटात भोकं पाडली कुत्र्याप्रमाणे. डागावरून हलकेच बोट फिरवत गुणी म्हणाली. तिचा हात झिडकारून येसूबाई तिच्याकडे रोखून पाहत म्हणाली. काय म्हणालीस? भोकं पाडलीस? गुणीने समाधानाने मान हलवली. तिला सारी हकीकत आठवली व तिने तशी सारी येसूबाईला सांगितली. कपाटावरील वस्तू सरकून खाली पडायच्या आतच गुणीने ती हातात घट्ट धरली. तिच्याकडे पाहताच गुणी हर्षभराने जवळजवळ ओरडलीच. तिच्या हातात 30 लखलखीत सुरी होती व त्या जडमंद प्रकाशात तिच्यावरील लाल खडे 2 ओलसर जखमांप्रमाणे दिसत होते. तिची बोटे मुठीभोवती घट्ट होताच जणू तिचे उपाशी दुबळे शरीर गळून पडले व ती छपरा इतकी उंच झाली. तिचा सारा राग सुरीच्या जिवंत कडांनी उफाळून आला. तिने एक पाऊल पुढे टाकले व शांतपणे स्थिर हाताने तिने सुरी शंकरूच्या गळ्याच्या त्या थरथरणाऱ्या भागात खोलवर खुपसली. शंकरूचे जाडजूड केसाळ हात खाटेवर बडवण्याप्रमाणे आपटले व लुळे पडले. ते पाहून गुणी तृप्त झाली. तिने आता स्वतंत्रपणे रक्ताचा पट्टा काढला होता. मला डाकतो काय? तिने आवेशाने विचारले. तिने सुरी काढून पोटात 3-4 ठिकाणी खुपसून वर्तुळे वळवली होती. नंतर मात्र झटका येऊन गेल्यावर तिला एकदम दमल्यासारखे वाटू लागले. तिने सुरी खाटेवर टाकली व कपाटाला टेकून दापा टाकीत उभी राहिली. आणि असा किती वेळ गेला कोणास ठाऊक. आता काय करावं सटवीला? येसूबाई उद्गारली. तोंड गेलं चुलीत तुझं. काहीतरी बकत हिंडू नको. फास लावून घेशील गळ्याला. तिने गुणीच्या डोक्यावर चापट मारली व म्हटले. उचल आता लवकर. पण तिला वाटले ही कार्टी तरी काय अवदसा आहे. भूताने तिला जन्माला घातलंय की काय कोणास ठाऊक. अभंड बोलत असते सदानकदा. मागे एकदा तसेच झाले. काळ्या मांजरावरून मोटार जाऊन ते काकडीसारखे फुटले व हे 10 जणांनी प्रत्यक्ष पाहिले. पण ही कार्टी आपणच त्या मांजराला मारले, त्याचे पाय तोडले असे सांगत हिंडत होती व सगळ्यांना कातड्याच्या पेटीत ठेवलेला मांजराचा डोळा दाखवत होती. आताही तसंच. शंकरूला त्या कात्रीच्या पात्याने भोसकले होते हे सरळ होते आणि ही गप्पा मारते सुरीच्या. आणि तीही साधी सुरी नव्हे तर सोन्याचा चौकोन असणारी लाल खडे बसवलेली सुरी. खुनाची आठवण होताच येसूबाई चरकली व तिने
घाबरून इकडे तिकडे पाहिले. ते काम कुणी केले होते हे तिला माहीत होते. जुगाराच्या पैशाबाबत शंकरू आणि सिद्धरामचे भांडण तिच्याच घरी काल झाले होते आणि सिद्धरामने मिशांवरून हात फिरवला होता. स्वतःचे घर दिसताच येसूबाईने इतर सारे विचार डोक्यातून काढून टाकले. आता आपण तरी मोकळे झालो याचा आनंद पुन्हा जागा झाला व तिचे आयुष्य आताच दुसऱ्या कुठल्या तरी गावात पायमोकळे चालू लागले. ही कार्टी गेली मसनात. उद्यापासून जाऊ दे गटारे फुंकत. आपल्याला काही त्याचे सोयरसुतक नाही. आता आपण तरी गाव सोडणार. जाताना 200-300 रुपये मिळतील सिद्धरामकडून. हा विचार मनात येताच येसूबाईला हाती आलेल्या या नव्या बळाची जाणीव झाली व कोणावर तरी सत्ता उर्मटपणा दाखविण्याची संधी कधीतरी का होईना मिळाली म्हणून तिचे डोळे सुरीप्रमाणे चमकले. 200-400 गळफास चुकवायला फक्त 400, 500, 600 त्याला काय धाड झाली आहे. झक्कत देईल तो 700. त्या आनंदाने ती खुलली. आपण मुक्त झालो व त्याबरोबर ही पोरगीही मुक्त झाली या एकाच कारणावरून तिला गुणीविषयी तात्पुरती सहानुभूती वाटली. चल आता, ती म्हणाली, मी तुला थोडा भात घालते. जावं लागेल की कचेरीवर. आणि आता कुठं गाढवासारखं बडबडू नको काय. पण गुणीचे लक्ष तिच्याकडे नव्हते. ती येसूच्या मागे पाहत होती कारण अगदी तिच्या मागेच तिच्यावर सावली टाकत तो माणूस उभा होता. त्याने हसून गुणीकडे पाहताच त्याचे दात चमकले. लगेच तो बुटावर छडी आपटत निघून गेला. गुणी देखील हसली. हसायला काय झालं हुच्च्यासारखं? मला काय शिंग उगवली आहेत? एकदम चिडून येसूबाई म्हणाली. का दुसऱ्या सुद्धा हातावर पाहिजे एकाकी डागणी? गुणीचे डोळे घाबरे होऊन वेड्यासारखे झाले व तिने तोंडातील पेपरमिंट काढ फोडली. तिची मूठ घट्ट झाली पण लगेच ताण कमी झाला व ती पुन्हा हसली. आणि मग तिने येसूबाईच्या गळ्याखाली टिक्केच्या वर दिसणाऱ्या खोलगट जागेकडे शांत स्थिर नजरेने पाहिले व ती आत गेली. कथा समाप्त. G.A. कुलकर्णी यांची राक्षस नावाची कथा समाप्त.